जिंकत जिंकत जातेस तू. अगदी 5-6 दशकांपूर्वीपर्यंत आंबाडा, नथ, नऊवारी साडी आणि तोंडात असं एखादं वाक्य, अगो बाई, आज इकडच्या स्वारीनं लवकर कसं बरं येणं केलं, इथपासून हातात लॅपटॉप, जीन्स, टी शर्ट आणि हबीला म्हणजे आपल्या नवऱ्याला जाताना, बाय, एव्हरीथिंग इज रेडी नियर ओव्हन फॉर युअर ब्रेकफास्ट, लंच, डिनर. ओके मॅम, आय एम गोइंग टू नागपूर टू कव्हर ऑल इंडिया मेडिकल सायन्स कॉन्फरन्स. बाय हनी. अशी संसाराची हानी होऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्या स्त्रीचा इथपर्यंतचा प्रवास हा अगदी थक्क आणि अचंबित करणारा आहे. कन्या, नात, सून, सासू, मुलगी, पत्नी अशा विविध भूमिका जी मनापासून साकारते आणि खऱ्या अर्थानं पुरुषार्थ गाजवते, अशा स्त्री या अद्भुत रसायनाला आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सलाम. सुरुवात कुठून करावी आणि शेवट कुठे करावा हे समजू नये असं या स्त्री विषयाचा आवाका. श्यामची आई ते सॅमची मम्मी या प्रवासाचे नेमके रंग उलगडताना मनाची अवस्था अतिशय अवघड होते. काही दशकांपूर्वी नवरा हेच जग मानणाऱ्या स्त्रीचं रूपांतर मला माझी स्पेस द्यावी लागेल हे नवऱ्याला स्पष्टपणे सांगते, तेव्हा सर्वांगाने प्रगत होणाऱ्या तिच्या मनाचा आणि तिच्या विचारांचं कौतुक वाटायला लागतं. अर्थात स्पेसमध्येही कल्पना चावला आहेच. मुलगी म्हणून वडिलांचा हळवा कोपरा असताना ती पत्नी म्हणून नवऱ्याची खंबीर भक्कम अशी आधार आणि साथही होते. तुझं माझ्या वाचून काही अडत नाही असं सांगणारा नवरा ती जेव्हा माहेरी जाते तेव्हा मात्र, कशाला सारखी माहेरी जातेस असं म्हणत एक गोड तक्रार करत तिच्या अस्तित्वाचं महत्व मान्य करतो. एकीकडे ती मुलांचे लाड करते, नवऱ्याचे हट्ट पुरवते, सासर माहेरच्या माणसांना अटेंड करते, साहेबांनी दिलेल्या असाइनमेंट वेळेत पूर्ण करते, ऑफिस मधल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांभाळून घेत, चेहऱ्याला स्कार्फ लावून, कानाला इयरफोन लावून, ओढणी घट्ट बांधून, पुढे मूल आणि मागे पाठीवर सॅक असं करून ती जेव्हा झाशीच्या पुतळ्यावरून जोरात टर्न घेते तेव्हा संसार आणि करिअरच्या आघाड्यांवर लढत तीच एक झाशीची राणी होऊन जाते. खर तर तिच्या समज येण्याच्या काळापासून जाई जुई, मोगऱ्याच्या कळ्या, चंद्र, चांदणे तिच्यामधल्या प्रेयसीला उमलवण्याकरता कितीतरी वर्ष उपयोगी पडत आहेत. कितीतरी प्रेमवीर त्यावर अहोरात्र मेहनत घेत आहेत. कांदे पोहे मागे पडून ती आता ऑनलाईन सर्च करत चॅट करते. मनासारखं क्लिक झालं तर संसाराचं पॅकेजही डाउनलोड करते. धन मिळवता मिळवता ती बंधन स्वीकारते आणि मग घर नातीगोती सांभाळता सांभाळता ती पत्नी म्हणून मुरत जाते. इकडची काडी तिकडे न करणाऱ्या नवऱ्याला ती बघता बघता कामाला लावते. थोडं कला न घेत, गोड बोलत काम करून घ्यायचं तिचं कसब खरंच अंगभूत असतं. तिचे हे अगदी घोरत असले तरी ती कौतुकाने म्हणते, वा क्या बात आहे बुवा. आणि झोपलेल्या तिच्या यांना ती हलवते आणि विचारते, झोपला होतात का? आणि मग हातात कामाची लिस्ट देते. सोमवार ते शुक्रवार रोज वेगवेगळ्या भाज्या करून, शनिवारी मात्र उरलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करून काहीतरी समथिंग डिफरंट असं म्हणून मिक्स व्हेज ती खायला देते आणि म्हणते, चापा लेको. आणि तिच्या यांनी काही कटकट केली तर ती त्यांच्या भाजीला थोडी मिरचीची पेस्ट वाढवते. त्यामुळे नंतर ते पण शांताराम. आणि ती मात्र दुर्गा. एव्हाना ती छान आई झालेली असते. मॅटर्निटी लिव्ह पासून तिचा हा मातृत्वाचा प्रवास सुरू होतो. अनेक वर्षांनी पुन्हा ते बोबडे बोल, आजारपण, संगोपन, शिक्षण यात ती मनापासून गुंतून जाते आणि भोवताचे बदलही त्याच वेळेला ती आत्मसात करत असते. काही दिवसांनी मन थोडं घट्ट करून आपल्या लहान बाळाला ती पाळणा घरात अडकवते.
कारण तिलाही पटलेलं असतं. शॉपिंग मॉल, कॅन्डल डिनर, वॉटर पार्क हळूहळू सारं जमलं आहे. आई विना मूल बेबी सिटर मध्ये रमलं आहे. अनेक वर्ष रुटीन सांभाळण्यात निघून जातात. ते दिवस कसे जातात हे कोणालाच कळत नाही. ती मुलं बघता बघता मोठी होत जातात आणि त्या मुलांच्या अंगावरचे कपडे मात्र लहान लहान होत जातात. त्यामुळे मग आई बाबांना समंजसपणा आणि संयम वाढवत न्यावा लागतो. आता वयात येणाऱ्या मुला मुलींचे प्रश्न ती समजून घ्यायला लागते. त्याच वेळेला तिच्या मनामध्ये सायबर कॅफे आणि OTT यांची सूक्ष्म चिंता डोकावायला सुरुवात होते. नेक्स्ट जेनच्या अपेक्षा, त्यांचे स्ट्रेस, त्यांचं करिअर मागे धावणं, धावताना होणारी त्यांची ओढाताण हे सगळं ती बघत असते. त्यामुळे घरातलं वातावरण कधी कधी टेन्स होतं. मग अशा वेळेला ते हलकं करण्यासाठी ती मुद्दामच विचारते, ए या सेकंड सॅटरडेला कोणता वार आहे? किंवा अचानक मुलीकडे बघून विचारते, ए हा तुझ्या अंगावरचा ड्रेस फक्त बेतलाय का? शिवायचा राहिलाय वाटतं. तिच्या भावना ज्या काही असतात त्या ड्रेस बद्दलच्या ती वेगळ्या पद्धतीने तिच्यापर्यंत पोहोचवते. आता तिच्या हातावरची मेहंदी केसांवर अधिक रंगायला लागते आणि बघता बघता तिची सासू होते. मुलीचं लग्न असेल तर ती जाम नर्वस होते, मुलाचं लग्न असेल तर ती सावध होते. एकमेकांचा आदर करत एकत्र तरी राहूया, नाहीतर वेळीच वेगळं राहून नाती छान जपूया, इतकी ती प्रॅक्टिकल आणि फ्लेक्झिबल झालेली असते. नवऱ्याची रिटायरमेंट आणि तिची VRS अनपेक्षितपणे जवळ येते आणि ध्यानीमनी नसताना त्यांच्या विरंगुळ्याची सोय तिचा मुलगा आणि सून करतात आणि एका क्षणाला तिची आजी होते. नातवंडांना खेळवता खेळवता साऱ्या शारीरिक वेदनांचा तिला सहज विसर पडतो. अचानक एके दिवशी सून आणि मुलगा तिची 75 आणि तिच्या ह्यांची 81 म्हणजे सहस्त्र दर्शन सोहळा सरप्राइझिंगली अरेंज करतात आणि सेलिब्रेट करतात. आजोबा थरथरता तिचा हातात घेत म्हणतात, तुझ्यासाठी मी काही फार करू शकलो नाही, पण तू ते कधी मनावर नाही घेतलंस. ती अतिशय शांतपणाने म्हणते, हो तुमच्या सहवासात मला सगळ्याच मिळालं. आयुष्य माझं तसं छान मजेत गेलं. वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. तिचा अथांग समजूतदारपणा किती खोलवर आहे हे जाणवतं. थोडाफार फरक असेल पण कायमच कुटुंबाला समोर ठेवून तिचा हा सगळा प्रवास सुरू असतो. विचार करता करता जाणवतं, स्त्री मनाच्या छटा तरी किती अगणित आहेत. भोवतालच्या सगळ्या माणसांना बांधून ठेवायची अद्भुत शक्ती स्त्रीमध्ये असते. सौंदर्य, सहनशीलता, संयम, परिश्रम या साऱ्या गुणांचं विद्यापीठ म्हणजे स्त्री असते. भले कुलगुरुत्व असेल, पण त्या कुलगुरूचा सुद्धा विद्यार्थी कसा करायचा याचं कसं तिच्या अंगभूतच असतं. आज महिला दिनानिमित्त सर्व स्त्रियांना, मातांना, भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक सलाम.